बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण म्हणतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये की माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा मला एखाद्या लेवलपर्यंत जायचंय किंवा मला संतती प्राप्त करून घ्यायची आहे, लग्न जमत नाहीये किंवा प्रमोशन मिळत नाहीये. अशा खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्यातल्या. कोर्ट केस चालू आहे, बाकीच्या काही गोष्टी असतात. एकूण एक गोष्टी असतात ज्यामध्ये आपले ग्रह, आपल्या पत्रिकेतले जे ग्रह असतात ते खूप मॅटर करतात आणि त्या ग्रहांचं जर का आपल्याला विश्लेषण हवं असेल तर त्यासाठी खूप वेळ लागेल. पण कोणता ग्रह कसा कधी काम करेल, कोणता फायदा देईल, कोणतं नुकसान देईल हे बघत बसलो तर वेगळीच गोष्ट आहे. त्यामुळे त्याला भरपूर वेळ लागेल. पण एक छोटासा असं मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्याने तुमचे नवग्रह जे आहे ते बॅलन्स होतील. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीचा जर का वाईट परिणाम असेल तर तो तिथे थांबेल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या चांगल्या गोष्टींसाठी एक मार्ग मिळेल. ज्याचा कोणत्या ग्रहाचा चांगला परिणाम होणार असेल त्याचे रिझल्ट अजून फलित तुम्हाला दिसून लागतील. अशा पद्धतीने तुम्हाला एका गोष्टीचं वाचन रोज करायचं आहे, ते म्हणजे नवग्रह स्तोत्र. नवग्रह स्तोत्र हे पठण फक्त 2 मिनिटात होतं. दिवसभरात